नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण बघणार आहोत की कॉपीराइट फ्री म्युझिक हे कुठल्या प्लॅटफॉर्मवरून आपण डाउनलोड करू शकतो। म्हणजे इकडं तिकडं कुठल्याही इथं जाण्याची गरज नाही। YT स्टुडिओमध्येच जे कॉपीराइट फ्री म्युझिक आहे ते दिलेलं आहे आणि सगळ्या प्रकारचे म्युझिक त्यामध्ये दिलेले आहेत। सॅड, हॅपी, तुम्हाला मी आता स्टेप बाय स्टेप तर दाखवणारच आहे की नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी कॉपीराइट म्युझिक आहे आणि आपण कशा प्रकारे ते वापरू शकतो, कसे वापरावे लागतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। माझा जो एक व्हिडिओ होता मी त्याला एक म्युझिक यूज केलं होतं आणि जे की कॉपीराइट फ्री नव्हतं, त्याच्यामुळे मला त्याला क्लेम आलेला होता, कॉपीराइट क्लेम असं आलेलं होतं। तर आज आपण बघणार आहोत की ते फ्री म्युझिक आपल्याला यूट्यूबच देत असतो, YT स्टुडिओमध्येच असतात की तुम्ही हे म्युझिक वापरलं तर तुमच्या चॅनलला कधीही कॉपीराइटचा स्ट्राईक किंवा क्लेम काहीही येणार नाही। कॉपीराइट फ्री हे म्युझिक असतात। तर आपण सुरुवात करणार आहोत नेमकं कुठे आहेत ते व्हिडिओज, ठीक आहे, किंवा ऑडिओ जे आहेत ते आपण वापरणार आहोत आपल्या चॅनलसाठी, आपल्या व्हिडिओसाठी। तर ते नेमकं कुठल्या ठिकाणी आहेत आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, आपल्याला करायचं काय आहे, YT स्टुडिओ जो आहे, क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतं आणि वरती जे सर्च गुगल और टाईप असं म्हटलेलं आहे तिथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर इथं वरती क्लिक केल्यानंतर इथं वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चॅनलचा डॅशबोर्ड म्हणजे studio.youtube. वर क्लिक करून घ्यायचं आहे। studio.youtube.com वर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। याच्याने तुमचं जे चॅनलचा डॅशबोर्ड आहे तो ओपन होणार आहे, ठीक आहे। तर बघा, या ठिकाणी तुमचा चॅनलचा जो डॅशबोर्ड आहे तो ओपन होत आहे। तर बघा, चॅनलचा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही लेटेस्ट काय अपलोड केलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर चॅनलचं ॲनालिटिक्स तुम्हाला दिसणार आहे किंवा चॅनलमध्ये YT स्टुडिओमध्ये काय नवीन गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत त्या दिसणार आहेत, ठीक आहे। आणि पब्लिश व्हिडिओज जे आहेत, ऑल व्हिडिओज, ऑल पोस्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत, ठीक आहे। तर बघा, या ठिकाणी आपण बघणार आहोत की जे कॉपीराइट फ्री म्युझिक असतं ते कुठं असतं। बघा, चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी कंटेंट तुम्हाला दिसत असेल तर इथं कंटेंटमध्ये आपल्याला पूर्ण आपले व्हिडिओज जे आहेत ते दिसणार आहेत। त्याच्यानंतर कंटेंटच्या नंतर या ठिकाणी खाली चॅनलचं ॲनालिटिक्स असेल, म्हणजे तुमचं चॅनल कशा प्रकारे परफॉर्म करतंय, तर हा सगळा डेटा जो असणार आहे तो असणार आहे। त्याच्यानंतर यामध्ये चॅनलची लँग्वेज काय आहे तुमची ते या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर बघा, खाली एक ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। बघा, या ठिकाणी चॅनलचं कस्टमायझेशन जे आहे ते तुम्हाला इथं दिसणार आहे। जर तुम्ही बॅनर वगैरे लावणार असाल इकडनं चेंज किंवा रिमूव्ह तुम्ही करू शकता, ठीक आहे। तर या ठिकाणी चॅनलचं तुम्हाला लँग्वेज पण मी तुम्हाला सांगितलं, चॅनलची लँग्वेज पण असते आणि चॅनल डिटेक्शन। बघा, या ठिकाणी होतं काय की तुमच्या चॅनलमध्ये काही कॉपीराइट आलेलं आहे का, ते रिक्वेस्ट आहेत का, तर या ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळणार आहे। तर आपण बघणार आहोत की ते कॉपीराइट फ्री म्युझिक असतं ते कुठं असतं। बघा, लास्टला जो ऑप्शन दिसत असेल तुम्हाला म्युझिकचं, त्या म्युझिकच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर म्युझिकच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची जी ऑडिओ लायब्ररी आहे ती या ठिकाणी ओपन होणार आहे। तर ही जी ऑडिओची लायब्ररी आहे ती यूट्यूबने सगळ्या युजर्ससाठी दिलेली आहे, जेणेकरून ते कॉपीराइट फ्री म्युझिक हे वापरू शकतील आणि त्यांच्या चॅनलला किंवा त्यांच्या व्हिडिओला कॉपीराइट स्ट्राईक किंवा क्लेम येणार नाही, ठीक आहे। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला मी सांगते, बघा, साऊंड इफेक्ट्स पण आहेत, या ठिकाणी तुम्हाला साऊंड इफेक्ट्स पण दिसतील, किड्सचा असेल, जे काही असेल, मी तुम्हाला प्ले करून दाखवत नाही। किड्स प्लेइंग, याच्यानंतर तुम्हाला परत एकदा मी दाखवते, कार ड्राईव्ह बाय, बघा, ट्रान्सपोर्टेशनचा एक म्युझिक साऊंड इफेक्ट आहे, बघा, आता म्युझिकमध्ये आपण बघूयात की कुठल्या कुठल्या प्रकारचे या ठिकाणी म्युझिक आहे। तर तुमच्या मूडनुसार या ठिकाणी म्युझिक जे आहेत ते दिलेले आहेत, ठीक आहे। तर बघा, बॅक टू स्टार्ट, इथं दिलेलं आहे मूड ब्राईट, तर ब्राईट म्युझिकचा इथं या ठिकाणी आहेत। त्याच्यानंतर आपण प्ले करून बघूयात म्हणजे आपल्याला ते समजणार आहे। इकडे डाउनलोडचा सुद्धा ऑप्शन असतो आणि बघा, इथं काय म्हटलेलं आहे, यू कॅन यूज दिस ऑडिओ ट्रॅक इन एनी ऑफ युअर व्हिडिओ इन्क्लुडिंग व्हिडिओज दॅट यू मोनेटाइज, नो attribution is required। बघा, यूट्यूब मे क्रेडिट द आर्टिस्ट अँड लिंक ऑडिओ लायब्ररी फ्रॉम युअर व्हिडिओ, यूट्यूबच देणार आहे। यू मे नॉट बी अवेलेबल, डिस्ट्रीब्यूट और परफॉर्म the music file from this library separately from video and other content which into which you have
इनकॉर्पोरेट दिस म्युझिक फाईल. फॉर एक्झाम्पल, स्टँड अलोन डिस्ट्रीब्युशन ऑफ दिस फाईल इज नॉट परमिटेड. या ठिकाणी यूट्यूबने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्युझिक भेटेल. मी तुम्हाला प्ले करून दाखवते की खरंच हे म्युझिक प्ले होतात का किंवा डाउनलोड होतात का. तर बघा या ठिकाणी हे फर्स्ट म्युझिक आपण तुम्ही ऐकू शकता. ब्राईट आहे, त्याच्यानंतर इन्स्पिरेशनल. तुम्हाला ज्या प्रकारचे म्युझिक हवे असतील त्या प्रकारचे म्युझिक तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकतात. बघा याच्यानंतर रोमॅन्टिक म्युझिक पण आहे, ड्रॅमॅटिक पण आहे. तुम्ही डाउनलोड करू शकता. कुठल्याही प्रकारचा व्हिडिओमध्ये तुम्हाला लावायचं असेल, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला कॉपीराईट येणार नाही. बघा रोज पर पेजेस, इथं किती म्युझिक आहेत ते तुम्हाला मी झूम करून दाखवते. बघा एका पेजमध्ये 30 म्युझिक आहेत. अबाउट 1794 पेजेस हे आहेत. तर तुम्हाला इकडनं पुढे करायचं आहे, म्हणजे सेकंड पेज जे आहे तुमचं ते ओपन होणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी म्युझिक जे आहेत ते भेटणार आहेत. आणि कधी ॲड केलेलं आहे, फेब्रुवारी 2026-25 असे म्हणजे लेटेस्ट हे ॲड झालेले आहे. ठीक आहे, तर तुम्हाला डाउनलोड कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर आपल्याला पाहिजे असेल, सपोज मी पहिलंच तुम्हाला प्ले करून दाखवते. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोडचा ऑप्शन हा येतो. तर इथं तुम्हाला फक्त क्लिक करायचं आणि डाउनलोड जे बघा डाउनलोडिंग स्टार्ट झालेली आहे तुमची फाईल. तर या ठिकाणी तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि इकडनं तुम्ही प्ले करू शकता. म्हणजे ही तुमच्या स्टोरेजमध्ये सेव्ह होऊन जाईल, तुमच्या फाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला जेही म्युझिक पाहिजे असेल ते तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकतात. ठीक आहे, आता बघा तुम्ही सर्च बाय फिल्टर लायब्ररी. आता तुम्ही इथं सर्चसुद्धा करू शकतात. ट्रॅक टायटल पाहिजे की कसं पाहिजे, आर्टिस्ट नेम, ड्युरेशन, ॲट्रिब्युशन नॉट रिक्वायर्ड, ॲट्रिब्युशन जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारचं तुम्हाला म्युझिक हे भेटणार आहे आणि एकदम इझी प्रोसेस आहे. फक्त YT स्टुडिओ तुम्हाला जो आहे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे. जस्ट एवढंच करायचं आहे. तुम्हाला तुमचे पूर्ण म्युझिकची लिस्ट ही भेटणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कुठूनही घेऊ नका म्युझिक. इथलं जे म्युझिक आहे ते सेफ आहे. आणि आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला सांगा की नक्की तुम्ही हे व्हिडिओज आधी हे जे ऑडिओ आहेत ते आधी वापरत होता किंवा नाही. मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.